नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे वालाच्या शेंगांची भाजी। तर ही भाजी सुक्कीच बनवायची आहे। त्यासाठी मी मिक्सरमध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आपल्या तिखटाप्रमाणे घ्यायच्या। त्यामध्ये जिरे टाकायची, थोडीशी कोथिंबीर, आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। वाटताना थोडंसं मोठंच वाटायचं आहे, जाडसर असं। तर इथे दाखवल्याप्रमाणे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईत एक तिळपळी तेल टाकल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकणार आहे, कढीपत्ताही टाकणार आहे, आणि मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण टाकून परतून घ्यायचं आहे। तर इथे मी वाटण टाकलं आहे आणि ते चांगलं परतून घेतलं आहे। हे वाटण चांगलं शिजेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या वाटणामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहे। हळद टाकल्यानंतर आपण त्यामध्ये शेंग धुवून टाकणार आहोत। तुमच्या इकडे ह्या शेंगेला काय म्हणत असतील? आमच्या इकडे याला वालाची शेंग असे म्हणतात। प्रत्येक ठिकाणी ह्याला वेगळं नाव आहे। ही शेंग खाण्यासाठी अतिशय चवदार लागते, याची भाजी खूप छान लागते। तर ती चांगली परतून घ्यायची आहे। चांगली परतून घेतल्यानंतर आपण त्यात मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यानंतरही ती चांगली परतून घेतली आहे, आणि मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे। झाकण लावून आपण 10 मिनिटांसाठी शेंग शिजायला ठेवणार आहोत। ह्या शेंगेला शिजायला जास्त वेळ लागत नाही, ती पटकन शिजते। थोडीशी शिजत आल्यानंतर आपण त्यात शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। मी इथे 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, आणि चांगली परतून घ्यायची आहे। आणि परत ती 5 मिनिटांसाठी आपण शिजायला ठेवणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता, आता शेंग चांगली शिजलेली आहे। तर तयार आहे आपली वालाच्या शेंगेची सुक्की भाजी।